सदैव आपल्या गुरुमाऊलीला आपल्या स्मरणात जपणारे, त्यांना आपल्या हृदयात खेळवणारे, त्यांच्यावर नितांत अमर्याद प्रेम करणारे, त्यांच्यावरील निष्ठेने विश्वासाने हा संपूर्ण स्वस्वरूप संप्रदाय चालवणारे, इतकेच नव्हे तर तो यशस्वीरित्या एवढ्या उंचीवर नेऊन ठेवला आणि अगदी 7 समुद्रापलीकडे देखील नेला, असे आपले साऱ्यांचे श्रद्धास्थान, आपले लाडके दैवत परमपूज्य जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज. आज ते आपल्या लाडक्या गुरुमाऊलीला म्हणजेच साक्षात समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या स्मृतींना साजरे करीत आहेत. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 16 ऑगस्ट 2001 समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांनी वयाच्या 98व्या वर्षी मुंबई येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि या भौतिक जगाचा निरोप घेत पंचतत्वात विलीन झाले. तेव्हापासून 2001 नंतर दरवर्षी परमपूज्य स्वामीजी बाप्पांची पुण्यतिथी आपल्या गुरुबंधूंसोबत स्वस्वरूप संप्रदायाच्या विविध उपपीठावर साजरी करतात. सोबतच नाणेस्थान येथील मुख्य पीठावर देखील शास्त्रोक्त पद्धतीने बाप्पांची पूजा करण्यात येते. नागपूरवासियांनी सर्वांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. उत्सवाच्या दिवशी सकाळी बाप्पांची षोडशोपचारी पूजा करून संत पीठावर स्थापना करण्यात आली. बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच सुमधुर भजन नैवेद्य रूपाने त्यांना दिला जात होता. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, भाग्यवाडी वासी सद्गुरु राज सिद्धरामेश्वर महाराज, 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 सिद्धरामेश्वर महाराज, सिद्धरामेश्वर महाराज. परमपूज्य स्वामीजींनी हिंचगिरी संप्रदायातूनही सालाबादप्रमाणे बाप्पांच्या इतर शिष्यांना म्हणजेच आपल्या गुरुबंधू गुरुभगिनींना आमंत्रित केले होते. दरवर्षी हे सर्वजण एकत्रित येऊन बाप्पांच्या आठवणींचा उत्सव साजरा करीत होते.
बाप्पांमुळे जोडल्या गेलेल्या या नात्यांना साजरे करत होते. त्यांच्यातील बंधुभावाची वीण घट्ट करत होते. सोबतच बाप्पांच्या हिंजगिरी संप्रदायातील सर्व आरती भजनांची मालिका सुरू होती. बसलेल्या सर्व भाविकांना आपणही हिंजगिरी संप्रदायाचाच एक भाग असल्याचा आभास नक्कीच होत असावा. परमपूज्य जगद्गुरू श्री हे परमार्थाच्या सर्वोच्च पदाला विभूषित असणारे दैदिप्यमान सूर्य असून देखील सर्वांमध्ये देहभान हरपून या सोहळ्यात रममाण होताना, या पर्वणीचा आनंद घेताना पाहायला मिळाले. माझ्या कृपाळू गुरुची, माझ्या काड सिद्धाची, अनगाडी मुक्तीची आली सायुज्यतेची, गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची. आपल्या सद्गुरूंच्या आठवणींमध्ये हरवून तल्लीन होऊन त्यांचे गुणगान गाताना स्वामीजींमधील शिष्यत्व दिसून येत होते. त्यांचा आपल्या सद्गुरूप्रतीचा परम दास्य भाव, प्रेम, निष्ठा, कृतज्ञता तसेच अनन्य शरणागतीची भावना आणि तेज दोन्ही त्यांच्या चेहऱ्यावर लख्ख झळकत होती. दुपारी 3 वाजल्यापासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर एक एक करून परमपूज्य स्वामीजींच्या अनेक गुरुबंधूंनी आणि भगिनींनी संतपीठावर येऊन प्रवचने केली. यानंतर सद्गुरू आनंद महाराज यांनी देखील आपल्या सुश्राव्य वाणीने प्रवचन केले. पण सुखाचा शोध मात्र कुणाला लावता आलेला नाही, समाधानाचा शोध कुणाला लावता आला नाही. ते फक्त संतांनी लावला. आणि त्याच्यामध्ये तुमच्या आमचे हृदयात असणारे आज ज्याची पुण्यतिथी तुम्ही आम्ही साजरी करतो, शर्टाची पुण्यतिथी साजरी करतो, कारण शर्टाची त्यांची पुण्यतिथी साजरी तुम्हामानी भाग्योदमाचा करता येत नाही. ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, ज्याला येणे नाही, ज्याला जाणे नाही, ज्याला बंध नाही, ज्याला मोक्ष नाही, त्याची पुण्यतिथी काय साजरी करावी. म्हणून अशा सद्गुरूचं वर्णन काय करायचं आहे. आता सद्गुरु वर्णमेना जेते माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. अरे न कळे नेती नेती ऐंशी बोलत असे श्रुती, तेथे मज मृखाची मती पवाडेल कोठे. मज हा न कळे विचारू दुरुनी माझा नमस्कारू, आणि गुरुदेवा पैल पारू पाववी मज. होती सवनाची दुराशा तुटला मायेचा भरोसा, आता असाल तैसा असा सद्गुरु स्वामी मायेच्या बळे करीन स्तवन. ऐंशे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. आणि मग सर्वात शेवटी आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी नित्य विराजमान असणारे आपले परम दैवत, जे स्वतः गुरुकृपेने समृद्ध आहे, अशा परमपूज्य बाप्पांच्या आशीर्वादाने लाभलेल्या दिव्य अमृतवाणीने गुरुकृपेची आयुधे लाभलेल्या आपल्या परमप्रिय परमपूज्य स्वामीजींच्या प्रवचनाला सुरुवात झाली. पौर्णिमेचा चांद हा जीवन चकोरा, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र चकोर पक्षासाठी जीवन असतं, तसं शिष्यासाठी गुरु हे जीवन आहे. आणि गुरूंमुळेच हे विश्वातलं सारं ज्ञान जे आहे ते प्राप्त होतं. हा नरदेह भगवंतानं दिलेला आहे. मी नेहमी सांगतोय संधी मिळालेली आहे. मगाशी आमच्या महाराजांनी सांगितलं होतं हरिभक्त पारायण, मला नाव पटकन आता आठवत नाही, त्यांनी सांगितलं की हा जो मनुष्य जन्म आहे ही संधी आहे. 84 लक्ष योनी फिरून हा ज्या वेळेला आत्मा हा मनुष्याचा पोशाख धारण करतो. विज्ञान सांगतं त्यांच्या शरीरातली किडनी फेल झालेलं आहे, यांचं क्रिएटिनचं प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं आहे आणि म्हणून किडन्या फेल आहे. हे जे सांगतं ते विज्ञान. डॉक्टर लोक MBBS होतात, MD होतात, MS होतात, आणि मग ते आपली नाडी बघून
आपल्या शरीराची लक्षणं बघून आपल्याला भाष्य करतात विज्ञानाच्या माध्यमातून, ऑपरेशन करतात, तो पेशंट जगावं म्हणून प्रयत्न करतात. पण ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेला जो पेशंट असतो, त्या पेशंटबद्दल जर डॉक्टरना विचारलं, डॉक्टर पेशंट जगेल का, त्या विज्ञानवादी डॉक्टर वरती बोट करतो. म्हणजे त्याने काय ठरवलंय हे मला माझ्या विज्ञानाच्या चष्म्यातून दिसत नाही, पण आमचे आनंद सिद्ध महाराज सांगू शकतात की तो जगेल किंवा मरेल. त्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. स्वस्वरूपी राहणे स्वधर्म. बाप्पा नेहमी स्वधर्म जगले आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण करण्यासाठी आलो. बाप्पा जर तुमच्यासारखे माझ्यासारखे सामान्य जगले असते एवढं गोतावळ आलंच नसतं. बाप्पा नेहमी ठणकावून सांगायचे मी आत्मा आहे. आले की कुठल्याच माणसाला सोडायचे नाही. ए बाबा तुझं नाव सांग, ओ भाग्योदय तुमचं नाव सांगा. मग ते काहीतरी आपलं नाव असायचं ते सांगायचं, मग ते सांगायचे चूक. अरे हे देहाचं नाव आहे, ह्याच्यामध्ये जो राहतो त्यामुळे हा देह चालतो, त्यामुळे हा देह बोलतो, त्यामुळे हा देह ऐकतो. त्याचं नाव आहे आत्मा आणि तो मी आहे. रात्रीचे 10 वाजले आणि परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या दिव्य वाणीने मंत्रमुग्ध झालेले आपल्या गुरुमौलीच्या प्रेमळ शब्द वर्षावात न्हाऊन चिंब झालेले भाविक जणू भानावर आले. प्रवचन आटोपले आणि या सोहळ्याचे सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे साक्षात बाप्पांचे चालत्या बोलत्या स्वरूपात दर्शन. अवाक झालात ना? स्वतःच पहा ना. हे प्रवचन जे आहे ते 91 सालचं आहे. 7/11/1991 साली बाप्पाने प्रवचन केलेलं आहे. याच्यासाठी तुम्ही आनंद घरची घातले आहेत. महावाक्य उपदेश भरापरी त्याचा जप नाही. आणि ज्या सबंध जिकडे तिकडे मठाधिपती साधू सत्पुरुष देखील जपाशिवाय काय आधार नाही त्यांना. जसं नवरा आहे तर म्हणाला कुंकू आधार, तसं हे आणखी मठाधिपतींना आणखी जर आपली पोट मोठं वाढायचे असेल तर जप हा आधार. 3 तास 4 तास जप ध्यान हे सर्व काही ते पोट वाढवायचं साधन आहे. लोकांना काय ते सांगायचं आणि काय ते चमत्कार होतात म्हणायचं, होतात ते खरं. अशा आणखी करण्याला ही जी साधना आहेत आणि तास 2-2 तास 3-3 तास 4-4 तास म्हणजे बसतात, त्याच्याकरता कन्नड संतांनी तुकाराम म्हटले गुंतला साधनी देव नाही त्रिभुवन. तसंच कन्नड साधू संतांनी अगदी बसवेश्वराच्या गुरुनी सांगितलं मणी जनसी दिनवू कणियरू बेडा, कणिय पूजिकी दिनवू कणियरू बेडा, क्षणवाद निजत ನೆನೆಹ ಸಾಕು, ಕ್ಷಣದೊಳಗಿನ ಅರ್ಧವಾದ ನಿಜದ ನೆನೆಹ ಸಾಕು, त्यांचे रोड बिजी रोड म्हणते गुहेश्वरा. विश्वासाला होणार आहे. आता अनेक जाती आहेत. काय कारण त्याला? आई बाप्पाने सांगितलं तो अमक्या मुसाल झाला म्हणतात, अमुक झाला तो महार काय फरक काय होत तुमच्यामध्ये? पाचुरी साधू संतांनी असं म्हटलंय
मी मुसलमान, मी लिंगायत, मी जैन, मी ब्राह्मण, सर्वांमध्ये मी एक. स्त्रियांमध्ये देखील मी स्त्री, मी पुरुष, मी एकच आहे. त्या मीला ओळखण्यासाठी सर्व संत आहे. जोपर्यंत मी कोण आहे समजत नाही तोपर्यंत आमची भटकंती राहणार. आणि ते समजण्यासाठी सोपा आहे तरी परम सुगम. हे तुम्हाला आज मिळालं नाही ते किती कठीण आहे. साधा पोट्याची व्हायसाठी किती त्रास होतो, परंतु अनेक जन्म घेऊनही मी कोण हे मला समजलं नाही ते किती कठीण होते. परंतु साधू संतांनी तुम्हाला आव्हान देऊन सांगितलं आहे तरी परम सुगम. म्हणून गुंतरा साधनी देव नाही. ज्ञान निष्ठा अर्धक्षणे ते तपादी नाना साधने नाही काय कल्पना. ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ज्याच्यासाठी ती मेहनत जन्म घेतले ते मीच आहे, मीच आत्मा आहे, देव माझ्या जवळ आहे. एकदा निश्चयाने लग्न एकदा झाल्या चिंता पडल्याबरोबर पुन्हा एकदा बाप्पांच्या आठवणी उजळून निघाल्या. बाप्पांचे दर्शन झाले. सगळ्यांचेच अंतःकरण भरून आले होते. अशा प्रकारे बाप्पांची हा पुण्यतिथीचा सोहळा अत्यंत आनंदात पार पडला. साश्रू नयनांनी पुन्हा एकदा सर्वांनी बाप्पांना त्रिवार वंदन केले. सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज हे चिदानंद